आज मी योहान शुभवर्तमान अध्याय 1 वचन 29 ते 34 योहान येशूविषयी साक्ष देतो यावर चिंतन करत आहे. येशू परमेश्वराचा कोकरा, जो वधस्तंभावरील आपल्या मृत्यूद्वारे जगाचे पाप दूर करतो, त्याच्याविषयी योहानने दिलेल्या साक्षीवरील माझ्या मननाची सुरुवात मी केसी जोन्सच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो, ज्याने स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले. त्याच्या जीवनाच्या या बलिदानामुळे आपल्याला वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाची खोली आणि मूल्य अधिक चांगल्या प्रकारे समजते. 1900 साली लोकोमोटिव्ह इंजिनियर केसी जोन्स एक दंतकथा बनला. जेव्हा त्याने त्याची गाडी होती त्याच रुळांवर एक मालगाडी पाहिली. त्याने आपल्या फायरमनला सुरक्षित ठिकाणी उडी मारण्यास सांगितली आणि तो स्वतः गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत नियंत्रणाजवळच राहिला. त्याच्या या कृतीमुळे प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित झाली, परंतु तो त्या अपघातात मरण पावला. त्याचा एक हात शिट्टीवर आणि दुसरा हात ब्रेकवर होता. अशा अवस्थेत तो सापडला. येशूनेही मानव जातीला पापापासून वाचवण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले आणि मानव जातीसाठी सार्वकालिक जीवनाचा दरवाजा उघडला. शुभवर्तमानाच्या उतार्यात आपण योहान बाप्तिस्त याला येशूविषयी साक्ष देताना पाहतो. तो म्हणतो, पहा परमेश्वराचा कोकरा, जो जगाचे पाप दूर करतो. आणि मी पाहिले आहे आणि मी साक्ष देतो की हा परमेश्वराचा निवडलेला आहे. अशा प्रकारे योहान बाप्तिस्ट येशूविषयी 2 महत्त्वाच्या गोष्टींची साक्ष देतो. त्या म्हणजे, एक, येशू हा देवाचा कोकरा आहे जो जगाचे पाप दूर करतो, आणि 2, येशू हा परमेश्वराचा निवडलेला आहे. येशूविषयी योहानाची पहिली साक्ष. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपल्याकडे येताना पाहिले आणि तो म्हणाला, पहा परमेश्वराचा कोकरा, जो जगाची पापे दूर करतो. ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की माझ्या मागे येणारा एक पुरुष माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाला आहे, कारण तो माझ्या आधीपासून होता. तो हाच आहे. मी त्याला स्वतः ओळखत नव्हतो, पण मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो. याचे कारण हेच की तो इस्रायलला प्रकट व्हावा. योहान 1:29-31. येशूविषयीच्या योहानच्या या पहिल्या साक्षीत योहान येशूविषयी खालील गोष्टींची पुष्टी करतो. 1. येशू हा परमेश्वराचा कोकरा आहे जो जगाचे पाप हरण करतो. जगाचे पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरा या वाक्यांशाचा अर्थ काय आहे आणि येशूला परमेश्वराचा कोकरा का म्हटले जाते? 1. जगाचे पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरा हा वाक्यांश येशू ख्रिस्ताचा संदर्भ देतो, जो मानव जातीच्या पापांसाठी अंतिम बलिदान म्हणून त्याच्या भूमिकेचे प्रतीक आहे आणि जुन्या करारातील भविष्यवाण्या पूर्ण करतो. 2. ही घोषणा त्याच्या बलिदानाच्या मृत्यूद्वारे मानव जातीचा उद्धार करण्याच्या येशूच्या ध्येयावर प्रकाश टाकते. 3. त्याच्या बलिदानाच्या मृत्यूद्वारे येशू पापांसाठी एकदाच आणि कायमचे प्रायश्चित्त प्रदान करतो. 4. येशूला परमेश्वराचा कोकरा म्हणून संबोधून योहान यावर जोर देतो की त्याच्या मृत्यूद्वारे विश्वासणारे क्षमा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतात. हे नवीन कराराच्या शिकवणीशी जुळते की कारण परमेश्वरात ते जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. योहान 3:16. थोडक्यात, जगाचे पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरा हा वाक्यांश मानव जातीच्या पापासाठी अंतिम बलिदान म्हणून येशूच्या ध्येयाचे सार दर्शवतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मुक्ती देतो.
ही गहन धार्मिक संकल्पना ख्रिस्ती विश्वास आणि तारणाच्या समजुतीसाठी मध्यवर्ती आहे. येशूवरील विश्वासात दृढपणे रुजण्यासाठी आपल्याला जगाचे पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरा या वाक्यांशाचा पूर्णपणे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. 2. माझ्या मागे येणारा एक पुरुष माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण तो माझ्या आधीपासून होता. या विधानाद्वारे योहान येशूच्या परमेश्वरी तत्वाची आणि शाश्वत अस्तित्वाची पुष्टी करतो. आपण येशूच्या परमेश्वरी तत्वावर आणि शाश्वत अस्तित्वावर पूर्णपणे विश्वास ठेवणे आणि ते दृढपणे मानणे आवश्यक आहे. मी पाण्याने बाप्तिस्मा देत आलो याचे कारण हे होते की तो इस्रायलला प्रकट व्हावा. इथे योहान कबूल करतो की त्याने पाण्याने बाप्तिस्मा देण्याचे कारण हे होते की येशू इस्रायलला आणि जगातील सर्व लोकांना प्रकट व्हावा. येशूला आणि त्याची भूमिका मानवजातीला प्रकट करण्याचे हे कार्य स्वर्गीय पित्याने योहानावर सोपवले होते, जे त्याने प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पूर्ण केले. आपणही स्वर्गीय पित्याने आपल्यावर सोपवलेले कार्य प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पूर्ण केले पाहिजे. येशूविषयी योहानाची दुसरी साक्ष. तेव्हा योहानाने ही साक्ष दिली, मी आत्म्याला कबुतराच्या रूपाने स्वर्गातून खाली येऊन त्याच्यावर उतरलेले व राहिलेले पाहिले, आणि मी स्वतः त्याला ओळखत नव्हतो. पण ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवले होते त्याने मला सांगितले, ज्याच्यावर तू आत्म्याला खाली येऊन राहिलेले पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. मी पाहिले आहे आणि मी साक्ष देतो की हा परमेश्वरी तत्वावर निवडलेला आहे. येशूविषयीच्या या दुसऱ्या साक्षीत योहान येशूविषयी खालील गोष्टींची पुष्टी करतो. मी आत्म्याला कबुतरासारखा स्वर्गातून खाली येताना आणि त्याच्यावर उतरताना व राहताना पाहिले. येथे योहान पुष्टी करतो की आत्मा स्वर्गातून कबुतरासारखा खाली आला आणि त्याच्यावर राहिला. आपण पवित्र आत्म्याच्या अस्तित्वावर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी स्वतः त्याला ओळखत नव्हतो, पण ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा देण्यासाठी पाठवले त्याने मला सांगितले, ज्याच्यावर तू आत्म्याला खाली येताना आणि राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. योहानाने स्वर्गीय पित्यावर विश्वास ठेवला, ज्याने त्याला सांगितले की येशू पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. जेव्हा स्वर्गीय पिता आपल्याला काहीतरी प्रकट करतो तेव्हा आपणही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मी पाहिले आहे आणि मी साक्ष देतो की हा परमेश्वराचा निवडलेला आहे. योहानाने पुष्टी केली की ज्याच्यावर आत्मा खाली येईल आणि राहील तो परमेश्वराचा निवडलेला आहे. योहानाचा विश्वास होता की येशू परमेश्वराचा निवडलेला आहे. आपणही विश्वास ठेवला पाहिजे की येशू परमेश्वराचा निवडलेला आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे व त्याची आज्ञा पाळली पाहिजे. मी माझे मनन येशू परमेश्वराचा कोकरा, जो वधस्तंभावरील आपल्या मृत्यूद्वारे जगाचे पाप दूर करतो, याविषयी योहानाची साक्ष एका हृदयस्पर्शी कथेने संपवू इच्छितो. ही कथा चेर्नोबिलच्या नायकांची आहे, जे किरणोत्सर्गाच्या संकल्पात आल्याने मरण पावले. आपल्या शौर्याच्या कृत्याने त्यांनी असंख्य लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या त्यागामुळे आपल्याला वधस्तंभावरील येशूच्या त्यागाचा अर्थ आणि महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. 1986 चेर्नोबिल आपत्तीच्या वेळी अनेक कामगारांनी विनाशकारी अणुविस्फोट टाळण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. त्यांच्यापैकी अलेक्सी अनानेन्को, व्हॅलेरी बेचपालोव आणि बोरिस बारानोव यांनी मोठी आपत्ती टाळण्यासाठी किरणोत्सर्गी पाण्याचा तलाव रिकामा करण्यासाठी स्वेच्छेने काम केले. अखेरीस किरणोत्सर्गाच्या संकल्पात आल्याने त्यांचा मृत्यू झाला, परंतु त्यांच्या बलिदानाने
असंख्य लोकांचे प्राण वाचले. प्रिय बंधू भगिनीनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. माझ्याकडे माझे व्हॉट्सअप चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला बायबलमधील मजकूर आवडेल. माझे सर्व व्हिडिओ मानसोध्यात्मिक म्हणजे मानसिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, माझ्या विचारांचे मजकूर आणि व्हिडिओ मिळतील. त्याचप्रमाणे इतरांनी पाठवलेले व्हिडिओ, चिंतनाचे लेख व इतर पोस्ट जे मला आवडले आहेत ते मी तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो. त्याद्वारे आपले मानवी व्यक्तित्व संवर्धन, ह्युमन पर्सनहूड एनहॅन्समेंट होण्यास मदत होऊ शकेल. त्यामुळे माझ्या व्हॉट्सअप चॅनलला कृपया त्वरित फॉलो करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनलचं नाव आहे फादर पॅट्रिक एंडोर्ड लाईफ संपन्न जीवन. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील न्याहाळू शकता, https://worldofemotions.in, जेथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आणि चिंतन फेसबुकवर सुद्धा पाहू शकता. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. आता तुमच्यासाठी माझी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर. आमेन. आभारी.